नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी छान असं चटपटीत चविष्ट अशी एक नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. आपण हे मी नाश्ता म्हटलं म्हणजे पोहे, रवा, उपमा किंवा ढोकळे वगैरे असे नेहमी करत असतो. पण आज आपण अगदी सेम ढोकळ्यासारखा पदार्थ बनवणार आहोत. पण तो नाश्ता आज आपल्या ढोकळ्याचा नव्हे तर अगदी वेगळा असा गुजरातचा अगदी फेमस असा आज आपण स्ट्रीट फूडची एक रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी मी बाउलमध्ये 1 कप चणा डाळ घेतली. 1 कप चणा डाळसाठी बरोबर त्याच कपाने आपण आता अर्धा कप तांदूळ घेतले आणि अर्ध्या कपाच्या निम्मे आता आपण इथे उडीद डाळ घेतली. अगदी परफेक्ट प्रमाणात तुम्ही हे साहित्य घ्या आणि त्यामुळे अगदी परफेक्ट अशी आपली ही रेसिपी अगदी छान अशी होते. आपल्याला ढोकळे नवे बनवतात, अगदी वेगळा असा पदार्थ आपण बनवणार आहोत. त्यामुळे ढोकळ्यांसारखंच अगदी परफेक्ट याच्यासाठी देखील आपण प्रमाण वापरा. त्यामुळे अगदी चविष्ट असा आपला तो पदार्थ होतो. त्यानंतर मी त्याला 2 ते 3 पाण्याने ते संपूर्ण साहित्य धुवून घेतले आणि आता याच्यामध्ये आपण अगदी भरपूर असं पाणी घालून रात्रभर याला आता भिजवून घेणार आहोत. जर आपल्याकडे जास्ती वेळ नसेल तर कमी वेळेमध्ये म्हणजे कमीत कमी 6 ते 7 तास तरी याला भिजलं पाहिजे. जर आपल्याकडे भिजवण्याला एवढा वेळ नसेल तर हा पदार्थ अगदी परफेक्ट असा होत नाही. तर मी याला आता रात्रभर भिजवून घेते. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपले संपूर्ण साहित्य अगदी छान मऊसूत असे भिजून तयार झाले. अगदी परफेक्ट असे भिजून घ्यायचे आणि त्यानंतर आता पुन्हा याला आपण 2 ते 3 पाण्याने हा संपूर्ण साहित्य हे आपण धुवून घेणार आहोत. जेणेकरून जो काही आंबूस असेल तो पूर्णपणे निघून जाईल. तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतले आणि त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे मी निथळून घेतले. आता आपण याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवता कामा नये. त्यानंतर लगेच एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. आता मी 2 बॅचेसमध्ये हे तयार करणार आहे म्हणून आता याच्यातनं मी अर्धं मिश्रण यामध्ये टाकून घेत आहे. आपण जे काही भिजून घेतलेले साहित्य आहे डाळ तांदूळ याच्यातनं फक्त अर्धं घेणार आहोत आणि नंतर मी दुसऱ्या बॅचमध्ये अर्धं करणार आहे. तर अर्धं यामध्ये मी टाकून घेतलं आहे ते संपूर्ण भिजून घेतलेलं साहित्य. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 इंचचा आल्याचा तुकडा. आपण हिरव्या मिरच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकतो. जर आपल्याला तिखट हवं असेल तर आपण यामध्ये जास्त हिरवी मिरची घातलं तरी काही हरकत नाही. छान असा आंबट गोड थोडंसं आंबट आणि तिखट असं गोड आणि तिखट असे छान फ्लेवर होण्यासाठी याच्यामध्ये मी साखर घातली आहे आणि गुजरातला कोणत्याही पदार्थामध्ये साखर ही घातली जाते. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये छान कलर यायसाठी हळद आणि चवीनुसार मी मीठ घातले. लगेच आपण अर्धा ग्लास पाणी घालून कमीत कमी 1 ग्लास पाणी घालून आता मिक्सरला अगदी फाईन पेस्ट याची तयार करून घ्यायची. जेवढं शक्य तेवढं आपण याची अगदी बारीक दळण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा पद्धतीने अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे. असंच आपल्याला यासाठी बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. अजिबात रवेदार वगैरे करण्याची गरज नाही. जेवढं आपण बारीक याला फिरून घेऊ ना मिक्सरला तेवढं छान असे बबल्स तयार होतात आणि त्यामुळे ते खूप छान असं अगदी सॉफ्ट असं ते तयार होतं. आज आपल्याला ढोकळ्यासारखं पंच वगैरे अजिबात करण्याची गरज नाही आहे. आज आपल्याला फक्त असं सॉफ्ट असा तो पदार्थ झाला पाहिजे. त्यामुळे त्याला अगदी बारीक असं फिरून घ्या आणि त्यानंतर पुन्हा मी त्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित धुवून घेतलं आणि ते संपूर्ण पाणी हे यामध्ये टाकून घेतले. तर अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे. असंच आपल्याला पातळ बॅटर हे तयार करायचं आहे. त्यानंतर लगेच आपण याला स्टीम करून घेणार आहोत. त्यासाठी मी एक भांडे घेतले. आपल्याकडे जे भांडे असेल आपण ताट वगैरेमध्ये ठेवत असं स्टीम करायला ते घ्यायचं आणि त्याला आपण आता तेल हे लावून घेणार आहोत. तेलाच्या जागेवरती आपण बटरही लावला तर खूप छान अशी चव यायला येते. आता मी बटर न लावता ब्रशच्या सहाय्याने पूर्ण भांड्याला अगदी भरपूर असं तेल हे लावून घेतले जेणेकरून ते खाली चिटकता कामा नये. त्यानंतर लयच आपलं तेल लावून झाल्यानंतर यामध्ये आपण आता इनो हे टाकून घेणार आहोत. जर आपल्याला इनो वापरायचं नसेल तर आपण रात्रभर याला पुन्हा 12 तास फर्मेट करून घेतलं तरी काही हरकत नाही. आणि जर आपल्याला इन्स्टंट लगेचच बनवायचं असेल तर नेहमीचं फ्लेवरचं इनो यामध्ये मी अर्धा चम्मचभर टाकून त्याला व्यवस्थित आता फेटून घेते. याला आपण फक्त अर्धा मिनिटभर व्यवस्थित फेटून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यात जी काही हवा तयार झालेली असेल ती रिलीज होता कामा नये. म्हणून मी फक्त याला अर्धा मिनिटभर व्यवस्थित फेटून घेतले आणि लगेच आपण आता याला यामध्ये टाकून घेणार आहोत. जे आपण भांडं तयार करून घेतले त्या भांड्यात आपण टाकून घ्यायचं. अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे. जर तुम्ही अगदी घट्टसर थोडंसं तरी याच्यापेक्षा घट्टसर बॅटर तयार केलं तर आपले ढोकळेच तयार होतील आणि जे आपण आता पदार्थ बनवणार आहोत त्या पदार्थाला फेल पदार्थ म्हटला जातो. बरेच जण
तुम्ही विचारलं तर गुजरात ह्या भागामध्ये गेल्यानंतर स्ट्रीट फेल फ्रूट असं म्हणून विचारलं तर ते लगेच सांगतील हा पदार्थ आपल्याला देतात. ते अगदी प्रसिद्ध असा हा ढोकळ्यांसारखाच गुजराती हा पदार्थ आहे. त्यानंतर लयच याच्यावरती मी अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी मिरची पावडर घातले आणि त्यानंतर लयच अगदी थोडंसं आपलं काळे मिरे पावडर आपण यावरती टाकून घेऊया. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, आपल्याला आवडत नसेल नाही घातलं तरी काही हरकत नाही आणि घालून एक वेळेस खाऊन बघितलं तरी काही हरकत नाही. तर आपण याच्यावरती आता टाकून घेतलं आणि साईडला मी गॅसवरती आधी इडली पात्रामध्ये पाणी हे गरम करून घेतलं आहे. पाणी हे आधीच गरम करून घ्या, त्यामुळे ती प्रोसेस लगेच चालू होते आणि त्यामुळे खूप छान असं ते स्टीम होतं. तर मी खाली पाणी गरम करून घेतले स्टँड ठेवून आणि याच्यावरती आता आपण जे काही भांडं तयार करून भांड्यामध्ये मिश्रण तयार करून घेतले ते ठेवून आता कमीत कमी फक्त 5 मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचे. अजिबात जास्ती वेळ लागत नाही, 15 मिनटं 20 मिनटं अजिबात नाही. मंद गॅसवरती 5 मिनटं याला स्टीम करून घ्या, अगदी परफेक्ट असं ते तयार होतं. आता मी याला मंद गॅसवरती 5 मिनटं हे स्टीम करून घेते. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपला नाश्ता हा तयार झाला आहे. अगदी परफेक्ट असा तो तयार झाला आहे. अजिबात त्याला आपल्याला चेक वगैरे करायची गरज भासत नाही आणि अगदी परफेक्ट असा तो तयार आहे. लय भांड्यातनं काढून आपण थोड्या वेळ आता याला गार होईल. तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला नाश्त्याची रेसिपी ही तयार झाली. नक्की तुम्ही एक वेळेस करून बघा, सगळेजण अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तुम्ही याला चटणीसोबत सॉससोबत आणि यासोबत अगदी आवर्जून खाल्लं जातं. ते म्हणजे वरून तेल टाकून आणि कांदे हे अगदी आवर्जून खाल्ले जातात. इथं मी आता याला टोमॅटोची चटणीसोबत खाणार आहे. जर तुम्हाला ह्या टोमॅटोची चटणीची रेसिपी हवी असेल तर मी आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन ठेवते. मी माझ्या चॅनलला मी ही रेसिपी ही शेअर केली. नक्की तुम्ही जाऊन बघा. अगदी भरपूर कमीत कमी आपण 7 ते 8 महिने ही चटणी स्टोअर करून घेऊ शकतो. एक वेळेस बनवून ठेवली तर अगदी भरपूर दिवस आपण हिला सहज लोणचेसारखे वापरून घेऊ शकतो. त्यानंतर त्यावरती आपण लगेच टाकून घेऊया तेल तूप हे अगदी आवर्जून यावरती ह्या पदार्थावरती टाकून खाल्ला जातो. अगदी अप्रतिम असा तो तयार झाला आहे. तर अगदी छान असा अगदी असंच त्याला काढून खाल्ला जातं. अजिबात त्याला पीस वगैरे असं आपण नेहमी ढोकळ्यांना कट करून खात असतो, अजिबात तसं यांना खात जात नाही. डायरेक्ट आपण चमचेच्या सहाय्याने काढून अशा पद्धतीने चटणी कांद्यासोबत आणि तेलासोबत हा पदार्थ खाल्ला जातो. नक्की एक वेळेस करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर ते सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अगदी परफेक्ट असं आपला नाश्त्याची रेसिपी ही तयार आहे.